आज प्राचीताईची गोष्ट ऐकून सगळी किलबिल ग्रुपची बालसेना खुश झाली होती. प्राचीताईने आज एक गोष्ट सांगितली. गोष्टीचे नाव होते आळशी गाढव. एका गावामध्ये एक व्यापारी आपल्या कुटुंबासह राहत होता. त्याच्याकडे एक धट्टे कट्टे गाढव होते. तो रोज गाढवावरून विविध प्रकारच्या गोष्टी शेजारच्या गावच्या बाजारात विकायला नेत असे. व्यापाऱ्याचे त्याच्या गाढवावर खूप प्रेम होते. तो त्याला व्यवस्थित चारा पाणी द्यायचा, त्याच्यावर खूप माया करायचा. एके दिवशी व्यापाऱ्याने डाळी कडधान्ये विक्रीसाठी बाजारामध्ये नेली. पण आज बाजारात त्याची फारशी विक्री झाली नाही. तो चिंतेमध्ये असताना त्याचा एक मित्र त्याला भेटला. मित्राकडून व्यापाऱ्याला समजले की सध्या मीठ विक्रीचा धंदा तेजीमध्ये चालला आहे. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने 6 मिठाच्या गोण्या घेतल्या आणि गाढवाच्या पाठीवर त्या लादल्या. 6 गोण्या जरा जास्तच ओझे झाले होते. गाढव सुद्धा खूप आळशी होते. ते काही पुढे चालायलाच तयार होईना. शेवटी व्यापाऱ्याने एक गोणी कमी केली आणि गाढवाला बळजबरी करून चालवले. त्यांना जाताना वाटेमध्ये एक नदी पार करून जावे लागायचे. आज नदीचे पाणी थोडे वाढलेले जाणवले. व्यापाऱ्याला काळजी वाटली. तो गाढवाला धरून हळूहळू नदीपात्रातून चालायला लागला. तेवढ्यात एके ठिकाणी नदीतल्या दगडावरून गाढवाचा पाय घसरला आणि तो पाण्यामध्ये चक्क खाली बसला. गाढव खूप घाबरले. व्यापाऱ्याने सुद्धा घाबरून त्याला नदीपात्रातून हळूहळू बाहेर आणले. या साऱ्या प्रकारामध्ये मिठाच्या गोण्या गाढवाला एकदम हलक्या वाटायला लागल्या. गाढव मनातून खुश झाले. या नदीच्या पाण्यामध्ये काहीतरी जादू आहे असे वाटते, असा विचार गाढव करू लागले. पण खरे तर मीठ पाण्यामध्ये विरघळून गेले होते आणि त्यामुळे व्यापाऱ्याचे बरेच नुकसान झाले होते. व्यापारी परत मागे फिरला आणि घरी आला. गाढवाला खूपच आनंद झाला. आज सगळा दिवस काही काम नाही, फक्त आराम आणि आरामच करायला मिळाला. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर जरा वर 4च मिठांच्या गोण्या ठेवल्या आणि तो नदीच्या येथे आला. त्याला काही समजायच्या आत गाढव पटकन पुढे जाऊन पाण्यामध्ये शिरले आणि खाली बसले. सगळ्या मिठाच्या गोण्यांचे पुन्हा नुकसान झाले. पण आता व्यापाऱ्याच्या लक्षात गाढवाचा कामचुकारपणा आणि आळशीपणा आला. व्यापारी पुन्हा एकदा अर्ध्या रस्त्यामधून घरी परत आला. पण व्यापाऱ्याने मनात ठरवले, आपण या आळशी गाढवाची चांगलीच खोड मोडली पाहिजे. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर चांगल्या 8 गोण्या लादल्या. गाढव चालायला लागले तेव्हा त्याला फारसे वजन जाणवले नाही. ते मजेत चालत पुढे निघाले. जशी नदी जवळ आली तशी गाढव पुढे होऊन पाण्यात शिरले आणि खाली बसले. पण आज मात्र गाढवाला पाठीवरचे ओझे खूप वाढल्यासारखे वाटले. त्याला पाण्यात परत उठून उभेच राहता येईना. कारण आज व्यापाऱ्याने गाढवाच्या पाठीवर कापसाच्या गोण्या ठेवलेल्या होत्या. जसे गाढव पाण्यात बसले तसे कापूस पाण्याने जड झाला. व्यापाऱ्याने शिक्षा म्हणून त्या जड झालेल्या गोण्यांसह गाढवाला बाजारापर्यंत नेले आणि परत फिरवून तसेच घरापर्यंत आणले. गाढवाला चांगलीच शिक्षा मिळाली होती. त्याच्या लक्षात आले, नदीच्या पाण्यामध्ये काही जादू वगैरे नाही. गाढवाला हा चांगलाच धडा मिळाला आणि परत गाढवाने कधीच कामचुकारपणा केला नाही.
हुशार व्यापाऱ्याने आळशी गाढवाला चांगलीच अद्दल घडवली.